नमस्कार मंडळी. गावाकडून सोयाबीनच्या शेंगा मिळाल्या होत्या. अशा थोड्याच होत्या, तर एक अर्धा बाउल शेंगाचे दाणे झाले. त्याचा रस्सा करण्यासाठी मी एका कढईमध्ये हे दाणे घातले, स्वच्छ धुवून पुसून. त्यानंतर हे सर्व डाग पडेपर्यंत भाजण्यासाठी 1 चमचा तेल घातलं, मस्त भाजून घेतले आणि भाजल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतले. नंतर दुसरी कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचाभर जिरे, 2 चमचे तीळ, 2 चमचे वाळले खोबरे, लसूण 5-6 पाकळ्या, आलं अर्धा इंच, सर्व कोथिंबीर हे सर्व घालून बारीक करून घेतले. नंतर एका सुपामध्ये थोडंसं जोंधळ्याचं पीठ 2 चमचे घालून सोयाबीनच्या शेंगा अशा सोलल्यासारख्या करून वरचं सालं काढून घेतली. त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातले, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घातली. त्यानंतर 1 छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा घातला, टोमॅटो 1 छोटी वाटी घातली. त्यानंतर कांदा लसूण मसाला 4 चमचे घातले, परत मीठ चवीनुसार घातलं, कोथिंबीर घालून घेतली. त्यानंतर 2 बाउल पाणी घातलं आणि मस्त रस्सा तयार झाला. या जेवायला.